नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, आपल्या घरामध्ये भरपूर अशा ड्रेसच्या ओढण्या असतात. ड्रेस तर खराब होऊन जातो, परंतु ड्रेसची जी ओढणी असते ती लवकर खराब होत नाही. तर तुमच्याही घरामध्ये अशा ओढण्या जर पडलेल्या असेल तर त्या टाकून देण्याऐवजी अशा पद्धतीचा उपयोग तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर अशी वस्तू आज मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात, यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं ओढणीला कट करण्याची गरज नाही किंवा शिवण्याची देखील गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण जुन्या ओढणीपासून नवीन वस्तू कशी बनवायचे ते या ठिकाणी बघणार आहोत, तेही अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये. तर बघा, या ठिकाणी मी एक ओढणी घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जी पण कुठली ओढणी असेल ती तुम्ही घेऊ शकतात. ओढणी नसेल तर जुनी साडी जर असेल तुमच्याकडे, ती साडीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून त्याचा वापर करू शकतात. तर बघा, मी ओढणीला अशा पद्धतीने एक वेळेस फोल्ड केलेला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या पण ड्रेस खराब झालेला असेल त्या ड्रेसच्या ओढण्या ज्या आहे खराब होत नाही लवकरात लवकर, तर त्या ओढण्या तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. तर बघा, मी या ठिकाणी एक बांगडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जी बांगडी आहे ती खालच्या साईडने ओढणीच्या ठेवायची आहे आणि वरच्या साईडने बघा व्यवस्थित अशा पद्धतीने हातामध्ये पकडायचं आहे आणि रबर बँड लावून याला व्यवस्थित पॅक करायचं आहे. आता बघा, जी आपण बांगडी लावलेली आहे ती अगदी सेंटरमध्ये लावायची आहे. अजिबात इकडे तिकडे झाली नाही पाहिजे, जेणेकरून आपली जी वस्तू आहे ती व्यवस्थित बनेल. तर बघा, मी या ठिकाणी जी काही बांगडी लावलेली होती तो भाग उलट्या साईडने केलेला आहे आणि जी काही आतली बाजू होती बघा ती वरच्या साईडने अशी ठेवायची आहे. आता बघा, जो काही सेंटर आहे ज्या ठिकाणी आपण बांगडी लावलेली आहे त्या सेंटरवरती आपल्याला आपल्या घरामधली जी पण कुठलं कुशन असेल, पिलो असेल ती ठेवायची आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे. कुठल्याही प्रकारचं कट किंवा शिवण्याची या ठिकाणी आपल्याला गरज नाही. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, जे काही उरलेला भाग आहे ओढणीचा तो व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने जी काही पिलो किंवा मग कुशन ठेवलेलं असेल त्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचे आहे. कुठल्याही प्रकारचा गोळा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे, आणि तुमचं जर कुशन जे आहे थोडा छोट्या साईजचं असेल त्यानुसार तुम्ही ओढणीची जी घडी आहे ती कमी जास्त तुम्ही करू शकतात. तर बघा, मी या ठिकाणी व्यवस्थित जे काही साईडचे जेवढे भाग होते ते व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे. त्यानंतर आता हा फोल्ड केलेला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला काटेपिन लावायचे आहे. समजा तुम्हाला वाटत असेल हे परमनंटली आता मला असंच ठेवायचं आहे, तर तुम्ही थोडंसं एखादा टाका जो आहे सुई धाग्याने मारू शकतात, पण तशी गरजही नाही आहे. काटेपिन जरी लावली तरी अगदी ओके राहतं. तसंही आपण ही फक्त शोपीस म्हणून ही वस्तू बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काटेपिन जरी लावली तर टोचण्याचं वगैरे बिलकुल टेन्शन राहणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने आतल्या साईडने सुद्धा तुम्ही काटेपिन लावू शकतात, जेणेकरून ती निघत देखील नाही आणि कुणाला लहान मुलांना वगैरे टोचणार देखील नाही. तर बघा, मी या ठिकाणी सगळा जो वरचा जो भाग होता, जेवढे काही एक्स्ट्रा जे पार्ट होते ओढणीचे, ते व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घेतले आणि त्यानंतर काटेपिनच्या मदतीने याला काटेपिन लावून घेतलेले आहे. आता तुम्ही बघू शकतात, अतिशय सुंदर असं पिलो कवर एका ओढणीपासून बनवलेलं आहे आणि तेही अगदी कमी वेळेमध्ये. मी फक्त या ठिकाणी ओढणीला बांगडी या ठिकाणी लावली होती आणि बघा, एका बांगडीपासून आणि एका जुन्या ओढणीपासून अतिशय सुंदर असं पिलो कवर तयार झालेलं आहे, जे की तुम्ही मस्त डेकोरेट करण्यासाठी वापरू शकता. तुमच्याकडे जर छान कलरफुल अशी ओढणी जर असेल तर नक्कीच तुमची जी काही पिलो कवर असेल ते अगदी सुंदर असं बनणार आहे. बघू शकता, तुम्ही याला सोप्यावरती ठेवू शकतात किंवा अशा पद्धतीने चेअरवरती किंवा मग कारमध्ये वगैरे देखील तुम्ही डेकोरेट करण्यासाठी वापरू शकतात. आणि बघू शकतात, अगदी कुणालाच कळणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सांगत नाही की ही मी एका ओढणीपासून बनवलेलं आहे, तोपर्यंत कुणालाही कळणार नाही की ही पिलो कवर तुम्ही कुठून बाय केलेलं आहे, असंच तुम्हाला सर्व विचारत राहतील. आणि बघू शकतात, आता ही एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली. अजून एक पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत, पण तुम्ही बघू शकतात ही पिलो जे आहे, ही पिलो कवर मला प्रचंड आवडलेली आहे. खूप सुंदर तयार झालेली आहे. आता अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, मी पुन्हा एक ओढणी घेतलेली आहे. दुसरीसुद्धा ओढणी अशा पद्धतीने सिंगल एक साईडने मी फोल्ड केलेली आहे. त्यानंतर जो काही सेंटर आहे ओढणीचा त्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने खेचायचं आहे आणि एक रबर बँड लावून व्यवस्थितरित्या पॅक करून घ्यायचं आहे. आणि बघा, खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. अगदी कोणीही याला बनवू शकेल एवढी सोपी पद्धत ही असते.
बसणार आहे. त्यानंतर बघा आता जो रबर बँड लावलेला जो भाग होता तो अशाच पद्धतीने वरच्या साईडनेच ठेवायचा आहे, याला उलटे करायचे नाही आहे. त्यानंतर बघा मी अजून एक कुशन घेतलेला आहे आणि जो काही सेंटर होता ज्या ठिकाणी आपण रबर बँड लावलं होतं त्यावरती आपल्याला हे सेंटरवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि सेम फर्स्ट पद्धतीमध्ये आपण ज्या पद्धतीने हे फोल्ड केलं, ज्या पद्धतीने आपण पिलो कवरचे ओढणीचे जेवढे काही बाजू होत्या त्या व्यवस्थित फोल्ड करून घेतल्या होत्या, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या देखील पिलो कवरच्या ज्या काही ओढणीच्या ज्या काही साईडच्या बाजू आहे त्या अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या आहे. आता बघा इथे सुद्धा तुम्ही एक एक टाका मारून घेऊ शकतात किंवा नसेल तुम्हाला मारायचा तर तुम्ही अशा पद्धतीने काटेपिनने देखील याला पॅक करून घेऊ शकतात. आणि बघा अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ओढणीच्या काही नवीन वस्तू जर बनवल्या तर घरामध्ये एक नवीन वस्तू देखील तयार होते. आणि आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये वेळही जात नाही, त्याऐवजी तुमचा जो छान असा टाईमपास देखील होईल आणि जुन्या ओढणीचा देखील नवीन असा काहीतरी वापर देखील होईल. तुम्हाला जर ह्या अशा ट्रिक जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि आता बघू शकता समोरची साईड तुम्ही बघा, ज्या ठिकाणी आपण रबर बँड लावलेलं होतं तो भाग अगदी सुंदर दिसत आहे. म्हणजे अगदी कुणालाच कळणार नाही की ही पिलो कवर आपण घरच्या घरी तयार केलेली आहे. अगदी बघा, अगदी बाजारात जशा मिळतात म्हणजे मार्केटमध्ये जशा पिलो कवरची डिझाईन मिळते सेम त्याच पद्धतीची ही डिझाईन एक तयार झालेली आहे. आणि फक्त जी ओढणी आहे ती बघा तुम्हाला व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून कुठेही गोळा दिसणार नाही किंवा विचित्र दिसणार नाही, याची फक्त तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकतात या दोघंही ज्या पिलो कवर आहे त्या खूप सुंदर दिसत आहे. आता तुम्हाला यामधली कुठली पिलो कवर जास्त आवडली, ब्ल्यू कलरची किंवा पिंक कलरची, जी कुठली तुम्हाला आवडली असेल ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बघू शकता दोघंही ज्या पिलो कवर आहे मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे, एक ब्ल्यू कलर आणि एक पिंक कलर, खूप प्रचंड सुंदर ह्या झालेला आहे. अगदी कुणाचाही विश्वास बसणार नाही की जुन्या ओढणीपासून आपण हे तयार केलेलं आहे. आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या सोफावरती सुद्धा डेकोरेट करण्यासाठी ह्या ज्या आहे पिलो कवर ठेवू शकतात. खूप सुंदर तयार झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी देखील चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघू शकतात दोघंही पिलो कवर मला प्रचंड आवडला, पण माझ्या आवडीची जी जर म्हणाल तर मला ब्ल्यू कलरची जी पिलो कवर आहे ती प्रचंड आवडली. सो तुम्हाला ही कुठली आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सेम त्या पद्धतीने अजून तुमच्यासोबत आयडिया ज्या आहे त्या शेअर करता येईल. आणि बघा खूप सुंदर आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून